भारत सरकारनं युद्ध सुरू झाल्यापासून सर्वसामान्यांवरती भाववाढीची कुऱ्हाड कोसळू नये म्हणून इंधनाच्या दरवाढीचा अतिरिक्त भार आपल्या खांद्यांवरती घेतला होता. इतर देशांमधून वाढीव किमतीत कच्चं तेलही आणलं, पण त्याचा परिणाम असा झाला की आपली परकीय गंगाजळी घटू लागली. म्हणूनच की काय 12 मेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काटकसरीचं आवाहन केलं आणि त्या आवाहनानंतर आज तिसऱ्याच दिवशी पेट्रोल डिझेलची दरवाढ झाली. आता याचं टायमिंग पाहता यावरून टीका होणारच होती, ती झालीये सुद्धा. पण भाजपनेही सगळ्या टीकांना एकच उत्तर दिलंय, ज्यात दिल्लीपासून मुंबईपर्यंत प्रत्येक नेत्यांनी एक आकडेवारी सांगितली आहे. ती आपण आधी बघूया. आज आपण जर बघितलं तर जगभरामध्ये इंधनाच्या किमतीत किती वाढ झाली. अमेरिकेमध्ये 51% वाढ आहे, ब्रिटनमध्ये 22% वाढ आहे, फ्रान्समध्ये 25% वाढ आहे, जपानमध्ये 35% वाढ आहे, जर्मनीत 27% वाढ आहे, इस्रायलमध्ये 30% वाढ आहे, दक्षिण कोरियात 30% वाढ आहे, इटलीमध्ये 30% वाढ आहे, सिंगापूरमध्ये 30% वाढ आहे, पाकिस्तान सारख्या देशात 200% वाढ आहे. आणि आमच्याकडे मात्र मोदीजींनी मात्र 3.5% वाढ या ठिकाणी केलेली आहे. आणि ती देखील आता इतके दिवस तर ती वाढ त्यांनी होऊ दिली नाही. ज्यावेळी देश संकटामध्ये असतो, ज्यावेळी जगावर संकट असतं, अशा काळामध्ये माननीय प्रधानमंत्री महोदयांनी जर काही अपेक्षा व्यक्त केल्या, आपापल्या परीने आपण त्या अपेक्षेकृत काम करणं ही आपली जबाबदारी आहे. बंधू भगिनींनो, आपण देशभक्त आहोत आणि देशभक्ती ही अशा परिस्थितीमध्ये आपण किती देशाकरता त्याग करू शकतो याच्यावर अवलंबून असते. आणि फार मोठा त्याग हा काही मोदीजींनी अपेक्षितच केला नाही. तर आज साताऱ्यामध्ये ग्रामविकास खात्याच्या कार्यक्रमामध्ये आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी इंधन दरवाढ का करावी लागली आणि इतर देशांच्या तुलनेमध्ये आपली दरवाढ किती कमी आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. आणि हे सरकारचा प्रत्येक नेता सांगतोय, त्यावरच आहे आजचा आपला पहिला प्रश्न. तो बघण्यासाठी जाऊया कोल सेंटरला. आजचा पहिला प्रश्न आहे, इराण युद्धामुळे इंधन संकटात इतर देशांच्या तुलनेत मोदी सरकारनं सर्वात कमी दरवाढ केली आहे. भाजपचा हा दावा पटतो का? जरूर आम्हाला कळवा. एक गोष्ट मोदींनीही सांगितली आहे, जे वास्तव आहे की आपल्याकडे तेलाच्या खाणी नाहीयेत. आपल्याला लागणारं इंधन मोठ्या प्रमाणात आयात करावं लागतं, त्यामुळे त्यासाठी होणारा खर्च मोठा आहे. पण युद्ध काळातही मोदींनी ही दरवाढ नियंत्रणात ठेवली होती. मग नेमकी 5 राज्याच्या निकालानंतर हळूहळू दरवाढ का सुरू झाली यावरनं टीका सुरू झाली आहे. आता आपण एक तुलना करूया की युद्ध सुरू झालं तेव्हा आणि आज महागाई किती टक्क्यांनी वाढली आहे हे पाहण्यासाठी आपण जाऊयात मीडिया सेंटरला आणि एक तुलनात्मक चित्र आम्ही तुमच्यासमोर उभं करण्याचा प्रयत्न करणार आहोत. महागाईचा वार कसा होतोय? कच्चं तेल 1 मार्चला डॉलर मागे बॅरल मागे $73, त्यानंतर $109 15 मेला, म्हणजे $36 बॅरल मागे वाढ झालेली आहे 1 मार्च ते 15 मे या कालावधीमध्ये, म्हणजेच या 72-75 दिवसामध्ये. 1 मार्चला 91.08 रुपये इतकी डॉलरची किंमत होती. 15 मेला ती 95.94 या जवळपास 96 रुपये झाली आहे. 4.86 रुपये इतकी वाढ झाली आहे डॉलरमध्ये. पेट्रोल 1 मार्चला 94.77 रुपये होतं, 15 मेला 97.77 रुपये, आजच 3 रुपयांनी वाढ झालेली आहे पेट्रोलमध्ये. डिझेलची परिस्थिती तशीच आहे, 87.67 पैसे म्हणजे रुपये, त्यानंतर 90 रुपये 67 पैसे ही आज वाढ झालेली, 3 रुपयांनी वाढ झालेली आजची किंमत आहे. सीएनजीची किंमत होती 77 रुपये जवळपास 1 मार्चला, त्याच्यानंतर 79 रुपयापर्यंत ती 15 मेला गेलेली आहे, 2 रुपयांची वाढ झाली आहे. घरगुती गॅसमध्ये मात्र खूप मोठी वाढ पाहायला मिळते. 1 मार्चला 853 रुपये किंमत होती एका सिलेंडरची आणि 15 मेला 913 रुपये ती झाली आहे, 60 रुपयांची वाढ. एका दृष्टीने खिशावरती बऱ्यापैकी वाढलेला बोजा आपल्याला इथे दिसतोय. व्यावसायिक गॅसमध्ये तर बरीच मोठी वाढ झाली. आपण प्रत्यक्ष पाहिलं 1 मार्चला 1768 रुपये 50 पैसे इतकी किंमत होती, 15 मेला 3071 रुपये 50 पैसे इतकी
किंमत म्हणजे 1,303 रुपयांनी कमर्शियल गॅसची वाढ झाली आहे. त्यामुळे कदाचित आता खानावळीतलं, हॉस्टेलमधलं आणि इतर ठिकाणचं अन्न आणखीन महागेल अशी शक्यता आहे. त्याचबरोबर कमर्शियल गॅसचा तुटवडा सुद्धा आपण पाहिलेला होता. तर गेल्या 3 दिवसांमध्ये झालेली दरवाढ आणि 1 मार्च पासून वाढलेले खर्च हे सगळं पाहिल्यानंतर आता आजच्या इंधन दरवाढीनंतर सर्वसामान्यांना काय वाटतंय तेही तुम्ही पहा. तर सर्वसामान्यांमध्ये राग आहे, टोमणे सुद्धा काही सर्वसामान्य लोक मारतायत. पण काहींनी दरवाढीला देशासाठीचा त्याग असंही म्हणत त्याचं स्वागतही केलंय. पण विरोधकांनी मात्र सरकारला अर्थातच टार्गेट करायची संधी सोडली नाहीये. जब चुनाव हुआ तो 15 मई को फिर रेट बढ़ा दिए और गैस सिलेंडर के रेट उससे पहले बढ़ा दिए थे. तो ये ऐसा ही लोगों के साथ करते हैं. हिंदुस्तान के लोगों को बीजेपी बेवकूफ समझती है. हम सबको, मुझे और आपको, वोट लेते हैं और रेट बढ़ा देते हैं. तब तक चुनाव में बोलते रहेंगे नहीं बढ़ाएंगे. तो इन्होंने देशवासियों को भगवान भरोसे छोड़ दिया है और यह भी कह दिया है कि भैया तुम्हारे से जो हो सकता है कर लो, हमारे कोई बस की बात नहीं है. सरकार ने हथियार डाल दिए हैं और हाथ खड़े कर दिए. आता विरोधकांनाही ठाऊक आहे की